नाशिकमध्ये विविध विभागांच्या शासकीय कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन केलंय। राज्यभरात जुन्या पेन्शनच्या मागणीसह अन्य मागण्यांसाठी शासकीय कर्मचाऱ्यांकडून आंदोलन करण्यात आलं। PFRD कायदा केंद्राने लागू केल्याचा रद्द करावा, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी असलेला 353चा सुरक्षा कवच पुन्हा लागू करावा, अशा विविध मागण्यांसाठी हे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करण्यात आलं होतं। दरम्यान मागणी पूर्ण न झाल्यास राज्यभरातील सरकारी आणि निमसरकारी कर्मचारी संपावर जाऊ असा इशारा देखील देण्यात आलाय। ज्या कर्मचारी अधिकाऱ्यांच्या नियुक्तीच्या प्रक्रियेमध्ये नियुक्ती प्रक्रियेमध्ये होतात त्यांना जुनी पेन्शन योजना देतात, न्यायालयीन कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना देतात आणि जे कार्यरत कर्मचारी आहेत त्यांना फक्त वेगवेगळ्या पेन्शन योजना लावून संभ्रम निर्माण करण्याचं साधनाचं काम आहे। मागासवर्गीय कर्मचाऱ्याच्या बाबतीत जर बोलायचं, 2017 नंतर जो बॅन उठवलेला आहे, न्यायालयीन प्रक्रियेच्या अधीन राहून पदोन्नतीची प्रक्रिया राबवायला पाहिजे हे शासन करत नाही। इन्कम टॅक्सच्या बाबतीत ज्या जुनी स्कीम आणि नवीन स्कीममध्ये कर्मचाऱ्यांचा संभ्रम करत आहेत, या योजना या सर्व घेऊन आम्ही या राज्य कर्मचारी संघटना आज निदर्शनं करत आहोत। शासनात बघितलं मागच्या अनेक दिवसापासून जुन्या पेन्शनसाठी विविध संघटना आहेत रस्त्यावर। सरकार फक्त वेगवेगळ्या पेन्शन योजनेमार्फत कर्मचाऱ्यांचा संभ्रम निर्माण करायचा आणि पेन्शन योजनेचे जे लाभ आहे ते कर्मचाऱ्यांना देण्याची टाळाटाळ करायची हा सरकारचा मुख्य उद्देश आहे। कंत्राटी कामगार भरायचा आणि जे सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांना कुठं थप्पीला लावायचं आणि कंत्राटी कामगारांमधून त्या कमी पगारावर त्यांना घ्यायचं हा सरकारचा उद्देश आहे। आणि इशारा काय असणार आहे आपल्या अनेक दिवसांची मागणी? आमचा ह्या आंदोलनानंतर एकच विचार असणार आहे का आम्ही नंतर बेमुदत संपाची हाक देणार आहोत आणि बेमुदत संपाची हाक दिल्यानंतर सर्व महाराष्ट्रभर राज्य सरकारी निमसरकारी कर्मचारी बेमुदत संपावर जाण्याची आमची तयारी आहे। की ज्या राज्यातले कर्मचारी शिक्षक गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने आंदोलन करत आहे। या आंदोलनाची प्रमुख मागणी म्हणजे की जुनी पेन्शन योजना ही पूर्ववत लागू करणे। या संदर्भात अनेक आपले संप झाले, 7-7 दिवसाचे संप झाले, मोर्चे झाले। सरकारने आम्हाला मागच्या 4 सप्टेंबर 2024 रोजी मंत्रालयात सह्याद्री अतिथीगृहावर या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी एक समन्वय समितीला प्राचारण केलं आणि समन्वय समितीच्या बैठकीत त्यांनी सुधारित पेन्शन योजना लागू केली। परंतु आमची मागणी अशी आहे की जो PFRD कायदा की जो केंद्राने लागू केलेले तो रद्द झाला पाहिजे आणि जो नवीन पेन्शनधारक आहे त्यांची जी संचित असलेली रक्कम ही केंद्र सरकारकडे फंड मॅनेजरकडे ती रक्कम जशीच्या तशी राज्य सरकारकडे मिळावी, म्हणजे ती जुनी पेन्शन योजना सर्व कर्मचाऱ्यांना या ठिकाणी लागू होईल। सर्वात महत्त्वाचं की या देशामध्ये खाजगी कंत्राटीकरण धोरण राबवलं जातं आहे आणि कंत्राटीकरण धोरणामुळे आज मोठे मोठे जे राजकारणी लोक आहे त्यांचे जवळजवळ 70 हजार 1 लाख कर्मचारी आज ते या कंत्राटीकरणाच्या धोरणावर आहे। आज सरकार म्हणतो की तरुणांचं जीवन उज्ज्वल करायचं आणि एका बाजूला तरुणांचं जीवन खाजगीकरण कंत्राटीकरण आणून हे सरकार कंत्राटीकरण आणून हे तरुणांचं जीवन या ठिकाणी उद्ध्वस्त करत आहे। ही सर्वात मोठी चूक आहे, कारण आज प्रत्येकाच्या घरात 1 करोड म्हणजे 50 लाख रुपये खर्च करून आज शिक्षण घेतलेलं आहे आणि या देशातल्या या राज्यातल्या तरुणांना जर नोकऱ्यांना मिळत नसतील तर ही फार मोठा आघात आहे। यानंतर अनेक मागणी आहे। जो 353 जो कर्मचाऱ्यांना एक सुरक्षा कवच होता, परंतु या सरकारने हे कवच काढून घेतलेलं आहे, त्यामुळे ही सुद्धा आमची या ठिकाणी मागणी आहे। कंत्राटीकरण स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।